नमस्कार, मी लक्ष्मण मधुकर कन्नाके देवलमरी या गावाचा सरपंच म्हणून कार्यरत आहे। मी आता सध्या पंचायत समिती आहेरी मधून आणि माझं शिक्षण जे होतं ते म्हणजे धर्मराव बाबांच्या संस्थेमध्ये म्हणजे भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था जी आहे धर्मराव बाबांनी स्थापित केलेली त्या संस्थेमध्ये माझं शिक्षण पूर्णपणे झालेलं आहे। म्हणजे माझं पहिल्या वर्गापासून तर 12वी पर्यंतचं शिक्षण आहे ते धर्मराव बाबांच्या संस्थेतून झालेलं आहे। मी देवलमरी या गावात लहानपणापासून असायचो। माझा जन्म तिथे झाला। त्या जन्मानंतर म्हणजे अशी परिस्थिती बिकट परिस्थिती होती माझ्या फॅमिलीची। फॅमिली बॅकग्राऊंड इतकं होतं की माझ्या आईवडिलांकडून एवढं होत नव्हतं की म्हणजे माझ्यासाठी माझ्या शिक्षणासाठी पैसे लावावे घरून आणि मला शिक्षण द्यावं पुढचं हे ऐपत आमच्या घरची होतीच नाही। त्याच्यामुळे मला माझ्या आईवडिलांनी की आता बोर्डिंग स्कूलमध्ये असावा हा म्हणून मला त्यांनी काय केले की एका म्हणजे धर्मराव बाबांच्या एका आश्रमशाळेमध्ये उमानूर इथे मला नेऊन टाकले। त्या ठिकाणी मी शिक्षण घेत असताना धर्मराव बाबा हे सुद्धा मिलिटरी स्कूलमधून शिकलेले विद्यार्थी आहेत। त्यांना सगळं जाणीव आहे मिलिटरी स्कूल काय असते आणि त्यावेळेस आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये मिलिटरी स्कूल नव्हतं। तर मी 4थ्या वर्गात असताना धर्मराव बाबांच्या डोक्यात किंवा मी 4थ्या वर्गाच्या अगोदर धर्मराव बाबांच्या डोक्यात संकल्पना आलं की त्यांनी आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी म्हणजे आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असो किंवा आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आपण सैनिकी शिक्षण द्यायला पाहिजे आणि त्यांना मिळायला पाहिजे। सैनिकी शाळा तर आपल्या गडचिरोली जिल्ह्यात नाही आहे। तर त्यामुळे त्यांनी त्यांच्या डोक्यात आणलेली संकल्पना जी आहे ती संकल्पना साकार केले 2004 मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील पहिली मिलिटरी स्कूल गोंडवाना सैनिकी विद्यालयाची स्थापना केली। त्यांनी प्रस्ताव मंजूर करून आणले। त्याच्यानंतर स्कूल तर तयार झालं। स्कूल तयार झाल्यानंतर ते म्हणजे त्या ठिकाणी विद्यार्थी आणायचे कुठून, कारण सैनिक स्कूल म्हटलं फीज लागेल, त्यांचं देण्याचं ट्रेनिंग जे आहे त्यांना देण्याचं एज्युकेशन क्वालिटीचं एज्युकेशन क्वालिटीचं ट्रेनिंग सगळं काही मिलिटरी सारखं असतं। तर या सगळ्या गोष्टींसाठी तर त्यांना डायरेक्ट तर मुलं सिलेक्ट करता येणार नाही आणि इतकं मोठं फीज म्हणून डायरेक्ट फीज जर त्यांच्यावर सांगितलं पॅरेंट्स लोकांना तर पॅरेंट्स लोक तयार होतील नाही। त्यामुळे धर्मराव बाबांनी एक म्हणजे शक्कल लढवली की आपल्या आदिवासी भागातील जे विद्यार्थी आहेत त्यापैकीच आपण काही विद्यार्थी सिलेक्ट करायचं आणायचं आणि आपल्या शाळेला सुरुवात करायचं मिलिटरी स्कूलला। अशा पद्धतीनं ज्यावेळेस त्यांनी संकल्पना केली की ज्यावेळेस प्रिन्सिपल HM जे होते माझ्या शाळेचे उमानूरच्या त्या शाळेतल्या प्रिन्सिपलला पोहोचवलेत की मेसेज असं आहे नवीन शाळा स्थापन करायची आपल्याला ते सुरुवात करायचं त्याच्यासाठी आपल्याला विद्यार्थी लागतील। तर त्यावेळेस मग मी एकदम खोडकर विद्यार्थी मी एकदम बदमाश म्हणजे असं करायचं मी की 11 वाजता जर शाळा सुरू झाली त्यावेळेस माझी पुस्तकं नेऊन मी वर्गात ठेवायचं आणि त्याच्यानंतर खेळायला निघायचं बस बिंदास। खेळायला निघाला की बरोबर मित्राला सांगून ठेवायचं 5 वाजले की माझे पुस्तक बाहेर खिडकीचे आले पाहिजे त्याला सांगून ठेवायचं तो बरोबर 5 वाजता माझी पुस्तकं खिडकीतून बाहेर टाकायचं म्हणजे मी दिवसभर कंच्या खेळत बसायचं तिकडे बाहेर जाऊन। अशा पद्धतीचं कामधंदा माझा होता। तर मग त्यावेळेस अशा विद्यार्थ्याचं नाव तर HM सरांच्या लक्षात येणारच आहे, प्रिन्सिपलच्या लक्षात राहणारच आहे। शाळेतले शिक्षकच नाही तर प्रिन्सिपल पर्यंत पण माझं नाव होतं। त्याच्यामुळे प्रिन्सिपल सरांनी म्हटलं की हा विद्यार्थी करेक्ट आहे, तुमच्या शाळेत फिजिकली आणि मेंटली पण तयार आहे, याला मेंटली तुम्ही तयार करा, फिजिकली हा इथून तयार आहे। अशा पद्धतीने तयारीने मला सिलेक्शन केले। त्या ठिकाणावरून मला सैनिकी शाळा 2004 मध्ये मला गडचिरोलीच्या गोंडवाना सैनिकी विद्यालय इथे मला पाठवण्यात आले। पहिल्या वर्गापासून तर 4थ्या वर्गापर्यंत शिक्षण भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेच्या शाळेतच झालं। त्याच्यानंतर 5व्या वर्गात मी दाखल झालो इथे सैनिक स्कूलला दाखल झाल्यानंतर माझं मिलिटरीचं शिक्षण आहे जे फिजिकली मेंटली जे प्रिपेअर करायला पाहिजे मुलांना त्या पद्धतीने मला तयार केलेत। मी 12वी पर्यंत पोहोचलोय। 12वी झाली माझी सैनिक शाळेतच झाली 12वी आणि 12वी झाल्यानंतर सुद्धा मला पुढे अडचण येत होतं कारण माझ्या घरची तर परिस्थिती नाही की मला रूम रेंट देऊन माझे आई वडील मला बाहेर शिकवावेत, त्या पद्धतीची तर परिस्थिती नाही आहे। त्यामुळे मी तिथे आता विचारात पडलो की काय करायचं आता। तर मग त्यावेळेस तेथील प्रिन्सिपल त्या टाइममध्ये जे होते ते संजय भांडारकर सरांनी बोललेत की तुला जर काही अडचण नसेल तर तुझ्या शिक्षणासाठी आम्ही मदत करू आणि तू इथूनच तुझ्या कॉलेजला माझं कॉलेजला सिलेक्शन झालंय, महाराष्ट्र लेवलवरून कॉलेजला सिलेक्शन होतंय, BSc ॲग्रिकल्चरला माझं सिलेक्शन झालंय। सिलेक्शन झाल्यानंतर मला आता राहायला रूम रेंट कुठून भेटणार, रूम रेंटचं तर प्रॉब्लेम यायला लागला। मग त्यांनी बोललेत की तू इथेच राहा सैनिकी शाळेत, इथेच जेवण कर, इथून सगळं तुझं बोर्डिंगचं जे काही आहे काम इथं होईल आणि तुझ्या शिक्षणासाठी तू बाहेर जा। मग बाहेर जायचं तर बाहेर आहे आता सैनिकी शाळा आहे ते जंगलात, तिथून 5 किलोमीटर अंतर गडचिरोली शहरामध्ये पोहोचण्यासाठी 5 किलोमीटर अंतर, ते कसं करायचं प्रवास। त्यावेळेस मग तिथील सैनिकी स्कूलमधील शिक्षकांनी सगळ्यांनी मिळून माझ्यासाठी कलेक्शन केलेत, मला सायकल घेऊन दिलेत। त्या सायकलने मी प्रवास करत तिथून मी सैनिकी शाळेतून
BSc ॲग्रिकल्चर कॉलेजला जायचं आणि तिथे शिक्षण घेतलं मी. माझं BSc ॲग्रिकल्चर सुद्धा धर्मराव बाबांच्या आशीर्वादाने आणि तेथील सगळ्या शिक्षक वृंदांच्या सहाय्याने माझं शिक्षण BSc ॲग्रिकल्चर पण झालं. BSc ॲग्रिकल्चर 2016 मध्ये झालं. BSc ॲग्रिकल्चर 16 मध्ये झाल्यानंतर पुढील प्रोसेससाठी मी आता पुढे जायचं आहे. आपल्याला गडचिरोलीपर्यंत पोहोचलो. आता मी छोट्याशा गावामधून देवलमरीमधून मी पोहोचलोय गडचिरोलीवरून मला पुढे जायचं आहे अजून पुढच्या शिक्षणासाठी. पण मग कसं करायचं, त्यावेळेस मी मुंबईला इंटरव्ह्यू दिलो एक प्रायव्हेट सेक्टरमध्ये इंटरव्ह्यू दिल्यानंतर मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये सिलेक्ट सुद्धा झालोय. त्यामध्ये अशा टाईपचा जॉब होता की मला पूर्ण पॅन इंडिया फिरावं लागत होतं. टोटल इंडिया फिरलेला आहे मी. इंडिया फिरावं लागत होतं. त्यामुळे आता जसं कोरोनाची साथ आली, त्या साथीमध्ये मी प्रॉब्लेमॅटिक झालं. मला जरा प्रॉब्लेमॅटिक वाटलं की असं ट्रॅव्हलिंग जमणार नाही. त्याच्यामुळे मी ते जॉब सोडून दिलं. जॉब सोडून घरी परतल्यानंतर घरी ज्यावेळेस आलो त्यावेळेस माहीत झालं की इलेक्शन होणार आहे. आपल्या तालुक्यामध्ये इलेक्शन होणार आहे आणि आपल्या गावचं इलेक्शन सरपंच पदासाठी इलेक्शन आहे. त्यावेळेस मी डिसाईड केलं की म्हटलं आता बाबा घरी बसून काय करायचं शांतपणे, त्याच्यापेक्षा मी म्हटलं आता आपण सरपंच व्हायचं असं ठरवून टाकलं. आणि ठरवून टाकून बाबांपर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचलं, धर्मराव बाबांपर्यंत माझं इन्फॉर्मेशन पोहोचलं. त्यांनी माझ्याबद्दल इन्क्वायरी केलीत की कसा विद्यार्थी आहे, काय आहे बाबा. तर मग त्यांना माहीतच झालं की सैनिकी शाळेचा विद्यार्थी म्हटल्यानंतर कोण आहे बाबा, त्याला बोलवून घ्या. मला बोलवलेत बाबांनी, बघितले मला. अरे तू असेल तर मग ठीक आहे, तयार आहे, याला सीट देऊन द्या, याचं सिलेक्शन करून घ्या आणि काय ते याला इलेक्शन लढवा. इलेक्शन लढलो मी, एकदम जबरदस्त वोटनी विजयी झालो आणि धर्मराव बाबांच्या आशीर्वादाने मी आता या अहेरी तालुक्यामधील देवलमरी या गावामध्ये सरपंच म्हणून आहे. त्यांचा आशीर्वाद, बाबांचा आशीर्वाद आहेच माझ्यावर आणि त्यांच्या आशीर्वादाने मला मिळालेल्या सरपंच पदाचा सदुपयोग करणार मी. आणि पुढे गावासाठी मला काय करता येईल, माझ्या समाजातील लोकांसाठी, मागासलेल्या लोकांसाठी काय करता येईल याचा प्रयत्न मी पुढे करत राहणार आहे. धन्यवाद. BSc ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट विद्यार्थी आहे. अशा प्रकारचा विद्यार्थी सरपंच बनणे हे एक वेगळी बाब वाटते सगळ्यांना की BSc ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट विद्यार्थी आहे आणि सरपंच बनलेला आहे. नाही, असं विचार करून काही गरज नाही, असं विचार करून काही होणार नाही. असं म्हणजे सरपंच झाला म्हणजे ते चुकीचं झालं का असं नाही. त्या थ्रू आपल्या गावातील कशा प्रकारे डेव्हलपमेंट करता येईल, विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत ते कसं सोडवता येईल, विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी काय प्रयत्न करता येईल, विद्यार्थ्यांना ट्रेनिंगसाठी जे काही भरती वगैरे देणार विद्यार्थी त्यांच्यासाठी ट्रेनिंगसाठी प्रयत्न करता येईल, अशा प्रकारचे म्हणजे उच्च शिक्षित लोक राजकारणात येण्याची आवश्यकता आहे. आजकालची काळाची गरज आहे. म्हणजे आपल्यावर कोणतरी अधिकारी म्हणजे कोणतरी पॉलिटिकल लीडर बसलेला असतो, तो लीडर आपल्याला हँडल करतो. अशा प्रकारे व्हायला नाही पाहिजे की आपण त्यांना सांगायला पाहिजे की नवीन ज्यावेळेस उच्च शिक्षित विद्यार्थी ज्यावेळेस सरपंच बनेल किंवा कुठल्याही पॉलिटिक्स याच्यामध्ये येणार त्यावेळेस त्याचं शक्कल लढवणार. त्यात काय आहे बाबा, म्हणजे काय करता येईल, आपल्याला डेव्हलपमेंट काय करता येईल, माझ्या वरिष्ठांकडे काय पोहोचवता येईल. जसं आता माझे वरिष्ठ धर्मराव बाबा आहेत तर त्यांच्याकडे मी माझी आयडिया काय देणार, म्हणजे बाबा माझ्या गावातील विद्यार्थ्यांसाठी, माझ्या गावातील शेतकऱ्यांसाठी, माझ्या गावातील युथ जे आहेत त्यांच्यासाठी काय समस्या आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांना कसं सोडवता येईल, या गोष्टीसाठी बाबांसोबत बोलून त्यांचं योगदान घेता येईल आणि त्यांच्याकडून मदत घेता येईल मला, यासाठी मी सुद्धा प्रयत्न करणार आहे. म्हणजे ज्यावेळेस कोरोनाची साथ सुरुवात झाली त्यावेळेस मी जे जॉब सोडलोय ना, त्याच्यानंतर घरी पोहोचलोय. घरी परतल्यानंतर त्या कोरोनाच्या याच्यामुळे इलेक्शन थांबवले होते. त्या अगोदर माझ्या जागी जे कॅन्डिडेट होते त्यांचं सिलेक्शन झालं होतं. त्यांचं एज्युकेशन माझ्यापेक्षा कमी होतं, ते मान्य करायचं. ते माझ्यापेक्षा एज्युकेशन कमी होतं, परंतु आता ज्यावेळेस मी बोललो की बाबा मला उभं व्हायचं आहे त्यावेळेस त्यांनी एज्युकेशन बघितलं असणार. कारण बाबांचं ते दूरदृष्टी जे आहे, म्हणजे एज्युकेटेड मुलं आपल्या सरपंच पद असो किंवा कुठल्याही पदासाठी असो पॉलिटिक्समध्ये यायला पाहिजे, त्यांची गरज आहे, असं बाबांचं जे दृष्टिकोन आहे बघण्याचं, तर ते मला त्या ठिकाणी आवडलं. बाबांनी विचार केले असतील की हा मुलगा विद्यार्थी माझ्या इथून शिकलेला आहे, माझ्या शाळेतून शिकलेला आहे आणि याची गरज आहे पॉलिटिक्समध्ये येण्याची. अशा पद्धतीने त्यांनी विचार करून त्याचं फॉर्म ड्रॉप करून माझं सिलेक्शन केले. म्हणजे हे जे आहे हे सगळं म्हणजे पॉलिटिक्समध्ये जे विद्यार्थी येऊन राहिले आहेत आजकाल, म्हणजे उच्च शिक्षित लोक जे पॉलिटिक्समध्ये येऊन राहिले आहेत हे धर्मराव बाबांच्या विचारांमुळे येऊन राहिले आहेत. आणि असं बाबांचा नेहमी प्रयत्न सुरू राहते की उच्च शिक्षित लोक तिथे यायला पाहिजे. माझ्यासारख्या मागासलेल्या कुटुंबातील मुलं, जसे उच्च शिक्षण घेतलेले मुलं, माझ्यासारख्या मागासलेल्या कुटुंबातील विद्यार्थी आजकाल महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, मीच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामधील जे विद्यार्थी आता पॉलिटिक्समध्ये येऊन राहिले आहेत ते सगळं जे काही होत आहे प्रोसेस ते बाबांना श्रेय जाते त्याचं, आणि धर्मराव बाबांमुळेच होऊन राहिलेलं आहे असं मला वाटतं. माझ्यासारखा सामान्य कुटुंबातील मुलगा पॉलिटिक्समध्ये येऊन राहिलेला आहे, असे अनेक उदाहरणं अहेरीमध्ये आहेत आणि ते पॉलिटिक्समध्ये पुढाकार घेऊन राहिलेले आहेत, पुढे येऊन राहिलेले आहेत. हे सगळं शक्य झालेलं आहे तर ते फक्त धर्मराव बाबांमुळे.